नमस्कार, सुरेखा आरगडे ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही गेलो होतो शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। तर तुमच्यासाठी मी ब्लॉग घेऊन आलेली आहे। शेगावमध्ये मंदिरामध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो आणि काय काय केलं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराजांसाठी प्रसाद आणि हार घेतलेला होता। आम्ही शेगावमध्ये आल्यानंतर हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं। आपण शेगावमध्ये गजानन महाराजांचं सगळ्यात पहिल्यांदा दर्शन करणार आहोत। तर मंदिरामध्ये जाण्यासाठी इथून एंट्री आहे, तुम्ही बघू शकता। खूप स्वच्छ असं मंदिर होतं आणि प्रत्येक जण सेवेकरी आहेत ते व्हाईट कलरचे ड्रेस घालून होते, म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत। टोपी, व्हाईट कलरचा कुर्ता आणि पॅन्ट घातलेले ते सेवेकरी होते। सगळ्यांना मार्गदर्शन करत होते आणि खूप जास्त अशी स्वच्छता देखील ठेवत होते। मंदिरामध्ये तुम्हाला कुठेच कचरा देखील दिसणार नाही। खूप स्वच्छ असं मंदिर आहे। आम्ही चप्पल स्टँडवरती चप्पल काढल्या, त्यानंतर मंदिरामध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मंदिर आणि खूप जास्त गर्दी होती, कारण आम्ही गुरुवारी गेलो होतो मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि गुरुवारी प्रचंड अशी लाईन होती। सकाळी आलो होतो आम्ही 12च्या आतमध्ये, तरीसुद्धा खूप लाईन होती। आम्हाला खूप वेळ लागला दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं मंदिर आहे। त्यानंतर आम्ही पुढे गेलो लाईनमध्ये। इथे छोटे मंदिर देखील आहे, झाड, असं मस्त वातावरण होतं, खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं। त्याचबरोबर आपण पुढे गेल्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणी, तुम्ही बघू शकता, आम्ही इथून पुढे आलो आणि तिथे मंदिर आहे। मंदिराच्या इथे त्या आरशामध्ये बघितल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यातलं दर्शन होतं महाराजांच्या। तर मला ते पहिल्यांदा दिसत नव्हतं, नंतर मी व्यवस्थित बघितल्यानंतर दिसलं। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ते दाखवते। लाईनमध्ये लागल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन होती, फक्त मुखदर्शनासाठी एवढी लाईन होती। आम्ही पहिल्यांदा मुखदर्शन घेतलं, त्यासाठी एवढी लाईन होती। त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि तुम्ही बघू शकता या आरशामधून डायरेक्ट इथे महादेवाची पिंड तुम्हाला दिसत आहे आणि महाराजांचे चरण याचं दर्शन होतं। त्यानंतर आपण लाईनमध्ये लागण्यासाठी वरती आलो, तर तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन होती, खूप मोठी लाईन होती। मोठे कंटेनर होतं, तिथून लाईन होती आणि प्रत्येक ठिकाणी सेवेकरी होते मार्गदर्शन करण्यासाठी। दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो महाप्रसादासाठी सुद्धा लाईन होती आणि इथे खूप सुंदर महादेव आणि पार्वतीची प्रतिमा सुद्धा होती, मला खूप आवडली। त्यानंतर तुम्ही बघू शकता महाप्रसादासाठी किती लोक आहेत, टेबलवरती प्रत्येक जण आहेत, परत वाढण्यासाठी सेवेकरी आहेत आणि लाईनमध्ये आम्ही थांबलेलो होतो। तुम्ही बघू शकता महाप्रसादासाठी आपल्याला काहीच, रोजच्या रोज महाप्रसाद असतो आणि महाप्रसादामध्ये आपल्याला छान चपाती, बटाट्याची भाजी, वरण भात आणि मस्त असं बेसन, त्यासोबत गुळाचा शिरा होता आणि थंडगार असं पाणी। महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर खूप गोष्टी होत्या अशा विकत घेण्यासारख्या, देवाच्या देखील गोष्टी होत्या खूप साऱ्या, किचन क्लिप वगैरे खूप काही अशा गोष्टी होत्या, तिथे आम्ही बघितल्या। आणि हे किचनचं तुम्ही बघू शकता, प्रत्येक अशा नावाचं असं युनिक किचनचं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आम्ही आलो आहोत, देवीचं मंदिर आहे शेगावमध्येच, तिथे देवीच्या मंदिरात आलेलो आहोत दर्शनासाठी। इथे खरं तर रात्री खूप छान असतं लाईटिंग वगैरे, पण आमचं रात्री येणं झालं नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी खूप सकाळी आलो, म्हणजे जास्त गर्दी नसती आणि आरामात दर्शन होतं। सकाळी आल्यानंतर मन अगदी शांत आणि प्रसन्न असतं आणि आमचं शांततेने दर्शन झालं। त्यासोबत बाहेर आजी आहेत, त्या छान अशी रांगोळी काढत होत्या कमळाची देवीच्या मंदिरामध्ये, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढलेली होती आणि मंदिर अशा प्रकारे खूप सुंदर होतं। इथे देवीच्या मंदिरामध्ये खूप स्वच्छता होती। गजानन महाराजांच्या मंदिरापासून अगदी थोडंसं लांब आहे देवीचं मंदिर, बसण्यासाठी खुर्च्या, टेबल सगळं काही होतं आणि गर्दी देखील नव्हती, कारण आम्ही सकाळी आलो होतो, तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे। इथे सुद्धा खूप सेवेकरी होते। त्यासोबत तुम्ही बघू शकता देवीची प्रतिमा खूप सुंदर आहे आणि मन अगदी शांत होतं। आम्ही सकाळी आलो होतो दर्शनासाठी, त्यामुळे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता ही सुद्धा मूर्ती, इथे सुद्धा आम्ही दर्शन केलं। त्यानंतर मंदिरामध्ये आपण जेव्हा
प्रदक्षिणा घालतो, त्यानंतर प्रदक्षिणा घातल्यानंतर इथे खाली गाभाऱ्यामध्ये जायचं. छान मला असं वाटलं की गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर मला वाटलं नव्हतं एवढं मोठं खाली असेल म्हणून. तुम्ही बघू शकता इथे महादेवांचे जे ज्योतिर्लिंग आहे त्याचे 12ही ज्योतिर्लिंगाच्या इथे महादेवांचं शिवलिंग होते, 12ही ज्योतिर्लिंगाचे, आणि तिथे सगळ्या ज्योतिर्लिंगांची पूजा केलेली होती. खूप सुंदर असं होतं. आणि तुम्ही बघू शकता दिवासुद्धा नागोबाचा खाली त्याला स्टँड आहे. खूप सुंदर होतं. प्रत्येक गोष्ट अशी युनिक होती. आणि हे तुम्हाला दिसत आहे ते पूर्ण दगडांचं आहे, फायबरचं नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं फायबरचं असेल, फायबरचं नाही आहे, हे पूर्ण दगडांचं आहे. जे काही मागे दिसत आहे तुम्हाला ते. आणि प्रत्येक ज्योतिर्लिंग बघू शकता तुम्ही आहे तिथे. त्या ज्योतिर्लिंगाच्या शेजारीच त्याची म्हणजे कुठलं ज्योतिर्लिंग आहे त्याची पाटीसुद्धा आहे. इथे हे रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे, त्याची हे म्हणजे नाही का शिवलिंग आहे. त्यासोबत बाकीचेही ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक ज्योतिर्लिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खूप सुंदर असं होतं. आणि हे पशुपतीनाथ शिवलिंग आहे. प्रत्येक शिवलिंगची प्रतिमा होती इथे, प्रत्येक शिवलिंग होतं. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं खूप सुंदर असं मंदिर होतं. छान असं व्यवस्थित ठेवलेलं होतं. त्यासोबत नंदींची प्रतिमा तुम्ही बघू शकता वरती होती, दगडांमध्ये किती मोठी होती. त्यासमोर परत एक शिवलिंग होतं. आणि मंदिराच्या आम्ही बाहेर आलो दर्शन घेतल्यानंतर. तर बाहेर आल्यानंतर इथे महाराजांची मूर्ती होती मोठी, त्याची पूजा देखील केलेली होती. आणि छान असं झाडे होते, खूप शांतता होती. त्यासोबत इथे गजानन महाराज निवासी मतिमंद मुलांची ही शाळा होती, म्हणजे विद्यालय होतं. तर तिथे ते नव्हते तेव्हा आम्ही सकाळी आलो होतो. आणि तुम्ही आवाज इथे बघू शकता किती छान असा पक्ष्यांचा आवाज येत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला येईलच. खूप सुंदर असा आवाज येत होता पक्ष्यांचा, चिवचिवाट चालू होता. त्यानंतर आम्ही तिथे शाळा बघितली. त्यानंतर इकडे आलो आहोत जिथे महाराज प्रकट झाले होते, प्रकट स्थानी आलो आहोत. हे वडाचं झाड आहे, इथे महाराज प्रकट झाले होते. तुम्ही बघू शकता किती मोठं आहे वडाचं झाड, खूप मोठं आहे. त्यानंतरच आम्ही इथे आतमध्ये आलो होतो. तर आतमध्ये सुद्धा बघू शकता कोणी नव्हतं, खूप शांतता होती. हे बंकट स्थळ आहे. आणि महाराजांचे इथे पादुकांचं पूजा केलेली होती, महाराजांचा फोटो होता. त्यानंतर आम्ही आलो आहोत कृष्णाजीच्या मळ्यामध्ये, तिथे व्हिडिओ काढले, दर्शन घेतलं. खूप छान आम्ही फिरलो. आणि तुम्हाला सुरेखा आरगडे ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यावरती लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा. तुम्हीसुद्धा नक्की या दर्शनासाठी. शेगावमध्ये खूप सुंदर आहे मंदिर. थँक्यू.